बहिणीला लहायल्याचा मोठा केला दादा, बहिणीचं लग्न केलं थाटा माटानं, उलटलं सावलीत केलं, शिक्षण शिकवलं, कर्ज पाणी काढून बहिणीचं लग्न केलं. माझे जावई मला पावले, पण आज 10 वर्षाच्या जन्माला झाला दादा, ह्या गरीबाची भावाच्या घरी नाही आली. एवढी दिवाळी गेली, रात दिवाळी गेली, ह्या रस्त्याला वाट पाहतो, ह्या रस्त्याला वाट पाहतो की माझी बहीण येईल. माझ्या माता मावला शिकावल्या आल्या, त्याच्याकडे पाहून असं वाटलं परमेश्वरा माझी बहीण आली असती, मला अक्षित लावली असती. पण काय माझ्या नशिबाच्या भोग असं काय सांगू. पण मी माझी बहीण आठवण करते, पण माझी पत्नी माझ्या बहिणीची कधी आठवण करत नाही, कधी भाषाची आठवण करत नाही, कधी फोन करत नाही, कधी मला विचारत नाही का हो एवढी दिवाळी गेली तुमची बहीण नाही आली, तुम्ही बहिणीच्या घरी नाही गेले. अंत करणं दुःख परमेश्वरा. पण नाही, आज भाज तर होईल, आज बायको गेली तर चालत, पण आज लाख दिवाळी आहे, शेवटची दिवाळी आहे. माझी बहीण वाट पाहत असत, आज बायकोचं ऐकलं तेव्हा माझी बहीण बायको गेली तर चालत, दुसरी बायको करून टाकी. पण बहिणीच्या घरी गेल्याशिवाय राहणार नाही, आणि आपल्या भाषासोबत घेतल्याशिवाय राहणार नाही. जातो घराकडे बोलत चालत, पत्नीचा विचार करतो आणि बहिणीच्या गावची तयारी करतो, जातो घराकडे. अरे हमारा नंदना सकाळपासून वावरात गेलो, शेतामध्ये काम करतो, राबतो दादा, पण माझ्या पत्नीने नवऱ्याची काळजी नाही. ती वावरात डबा लिहून दिला, पाणीचा भाकर लिहून दिली पाहिजे. त्या माय बिना तिची पुरी गाता पिली काम कुठे गेली रे. ए शिले शिले ए शिले कार मारले ग माझे लालाचे नारी शिला शिला बाजला फुटाने धरून कुत्र्या सारखा तू करून ठेवला. धोळा डोक्याला अडवून राहिला, तुटला हा डोळा फुटला. मराठी काय मला वाटलं उद्या काय बोला तुला बरं होईल मग. मला सांग, आज दुपारच्या 2 वाजले, शेतामध्ये भाकर नाही, मला पाणी नाही. मला एक सांग, एवढे कष्ट करतो कशी राबतो का माझ्या जीवाची माती करून राहिली. बापरे, कष्ट करतो खाली बसून राहते. मी काय तरी घराचे काम करत, कोण दिसते का तुले. काय करतोस, काय करतेस तू. त्या दिवशी 10 रुपयाचा किराणा आणला, कोणाच्या घरी तेलाला जाऊ देत, मिठाईला जाऊ देत, कोणाला उष्ण वाढीला मागू देत. गाली सारखी ठेवून राहिलो. इतकी उष्ण वाढी तुमच्या उशी लोकांनी द्यायचं बघता कोणते आहे. 5 दिवस
बरं शिला ज्या गोष्टी विचारू केले त्याची माझ्या अंत करून तुमचे का आज माझ्या डोळ्याला माझे हृदय बोलल्याला माझ्या डोळ्याला पाणी आलं ग एवढी दिवाळी गेली शिला लाख दिवाळी गेली पण माझी बहीण माझ्या घरी नाही आली ग पहिली कुतू लय ठेवले पडे त्या पाण्या कायसाठी दिलं येईल पाणी येईल ह्या रस्त्याला वाट पाहतो शिला अगं त्या रस्त्याला वाट पाहतो या गरीब भावाची बहिणी अक्षित आवडले भाऊ आवडती कुतीचं नाव नाही घ्यायचं ना घरामध्ये समजलं आणि ते पाजर पहिलीचं नाव घेऊन आली चिलवली माझ्या ते सापडे फुटते पाहिलं पाहिजे डोंगरा मारे खबरदार तू ऐकलं तुरी आजपर्यंत तुला मा गती केल्या का केला कळाले याने माहित आहे पण आज तुझ्या मा बहीण उलटी शिधी बोलली तर माझ्या काकीसाठी चिरून टाकली असं म्हणे मी बोलून दिले ते पुढे काय पिले खायले ते होते कोण डोंगरा मारे आजा इस्त्रीची मालकी नाही आजा इस्त्रीची मालकी नाही मालकी हिस्सा आहे हप्ते तर घ्या होते नाही चिरलं नाव असे ना मी पण हो महाबलीला तुला चिरून टाकून उभ्या फक्त महाबलीचे नाव घेऊन हे कोया पाहिजे त्याचा लोक करू उभी राह भेटे करे आपला माशी काय तशी मारला नको करू अशी आव येतात बापाची बिरण्या पाहिलं बा पहिलीनं कधी या भावाची माय नाही पाहिली मला घेणं नाही तुझ्या सोबत समजतात भुया फक्त हा ये बोलते येत माझी बहीण लहानाची लेक तिचं कौतुक
बहिणीच्या घरून. बहिणीच्या घरी हो. कसं जातेस? जातो काय तू हो मला 1000 रुपये दे. 1000 रुपये हो. खर्चाला मागवले तर पैसे पैसे 1 रुपयाला ना घरामध्ये ए सरप सांगे त्या दिवशी एका लोकांना कापू शिकला कंडक्टरने ठेवलीस तू शिकू. सोयाबीनचे पैसे आले 50,000 रुपये कपाटात भरून ठेवलेस. लोकांची उदाई कोणते किरायला वाल्याचे ते पैसे होते का आपण ते पैसे देऊन दिले मी त्याने याच्यात पैसे त्या 5 रुपयाला घरामध्ये 1 रुपया पुढे कवली नाही विचार करून गेले विचार थोडसा सावध. माझ्या माता मावल्याच्या अंगाच्या शिव पाय कोंबडे आणि तुला कमरेला गुंड तू पाय बस. तू सावर तोंडाला तू आवर पदराला तुला बट्टा लावला या माझ्या घराला नाही माझ्या कामाची नाही माझ्या कामाची नाही माझ्या कामाची नाही माझ्या कामाची. तू आवर पदराला बट्टा लावला या माझ्या घराला नाही माझ्या कामाची नाही माझ्या कामाची नाही माझ्या कामाची. तू सावर तोंडाला तू आवर पदराला तुला बट्टा लावला या माझ्या घराला नाही माझ्या कामाची नाही माझ्या कामाची नाही माझ्या कामाची नाही जागे मार्फत फाशी खोपला देऊन जागे मार्फत त्या बुड्याने जाऊ नका असे आव था बुड्याच्या भानगडीत तो का पडू त्याच्या भानगडीत तो का पडू ये पहिला तो वक्र उभा झाला का दिवसभरात 3 एकर जागा पडतो हो तू घरात ये ना झेप उडू नका तू घरात ये नाही कामाची कोणाला म्हणजे कवळे काय पाण्याचं खबरी घेऊन आली गप्पड झाली लोकल घेतला सोबत अगदीच्या उडी 7 फेऱ्या घेतली देवाली गाठवा बांधून फिरे डुले मागं पुढचं मिळायला खेळम्या तुला माझ्यासोबत लग्न केलं अहो मी लग्न नाही केलं मा बापाचं म्हणून गेलो मा बाप गेला होता होळीच्या दिवशी हिच्या मायच्या घरी हिच्या मायच्या घरी गेला त्या कळली सगळी तुला मायची तुला मायला फोन केला मा बापाले त्या बापाला कळत होता का बापी उमसला ना खोली बाबाला कळली होती यादत तो पैसे नाही यादत नाही होय करा कोटाला 7 पहिला मी चाललो बनीच्या घरी म्हणजे खाली हो जातेस ना हा. जातेस तर जा फक्त 2 दिवस राह आणि 3रा दिवस लावलास तर तुझ्या नावाची तेल विकल या घरामध्ये आणि हा साऱ्या गावाच्या लोकांना कोणी सांगा गोड जेवण दे शाबाश आता पटलं मग तुम्हाला आता पटलं ना बरोबर आहे मी पाहिलो 52 वर्षाचा कोटी पाहिली 25ची कसा जवळ टाका त्या बाई हिला संधी साधलीची समजा हिला माय मदत केली माय ते विचारली गावात का हिला संधी भेटली हे जवान फक्त घरात आता पहिली पहिली पहा माय बायको हिच्या पण नाकावर माई बहीण बसली एवढे दिवस दिवाळी गेले 10 वर्ष गेले पण कधी साडी नाही घेतली मा बोलली कधी भाषाला हात धर कपड्याला घेतला पण बाई माझ्या मा तुझ्या भाऊ जिवंत आहे जाऊ दे नाही येत ना नाही काय करत ना तरी तुझा भाऊ
बक्षीस देतो मला. पहिले बाजारात जातो, आपल्या बहिणीसाठी एक साडी घेतो, भाषासाठी कपडे घेतो आणि नंतर बहिणीच्या घरी जातो. येतो बाजार चौकातून कपडे घेऊन. काय सांगाव परमेश्वर. अरे दादा 10 वर्षाचा जमाना झाला रे. अरे लहानशी होती, आपले आई वडील मरून गेले. लग्नाचं मोठं केलं, लग्न करून दिलं दादा. दादा नवऱ्याच्या घरी लागायला आले नाही. लहानसा मुलगा माझा हा नवरा मरण पावला. दादा ज्या वेळेस तुझा जवाई मरण पावला त्यावेळेस तू मदीला आला, मागल्या पायी लोटून गेलास रे. दादा आज दिवाळी सारखा रक्षाबंधन सारखा सण लोटून गेला रे, तरी तू माझ्या घरी नाही आलास. दादा का मी तुझं वाईट केलं रे, काय वाईट केलं दादा. अरे साऱ्या बहिणी आपल्या भावाच्या घरी जातात, भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाते, पण माझा भाऊ माझ्या डोळ्याने दिसत नाही. का काय वाईट केलं मी, का माझा गुन्हा झाला रे की तू आज एवढा माझ्यावर रागवलास. दादा अरे लई आठवण येते रे दादा. दादा या रस्त्याने वाट पाहते, त्या रस्त्याने वाट पाहते की माझा भाऊ आज माझ्या घरी येईल, पण माझा भाऊ माझ्या डोळ्याने दिसत नाही. येणार रे दादा, येणार रे. अरे तुझी वाट पाहता पाहता तुझ्या बहिणीचे डोळे आजो लोकले दादा, येणार रे. का तू येणार माझ्या रागालाच रे दादा, येणार रे दादा, येणार. काय तुझ्या वाट गेला रे. किती पाहत जीवाट या दिवाळी सणाला, किती पाहत जीवाट या दिवाळी सणाला. नाही आला सरे दादा मला बाहेर नेण्याला. नाही आला सरे दादा मला बाहेर नेण्याला. किती
आतोलत रे दादा चूक तुझी वाट पाहता पाहता येणार रे दादा येणार रे काय येणार लागलास रे अरे हॅलो हॅलो हा या शाहिराचे फक्त 10 मिनिट राहिले त्यानंतर श्रीदेवीबाई येऊन आपल्या स्टेजवर चला कार्यक्रम बहिणीच्या घरी आलो बहिणीसाठी साडी घेतली भाषासाठी कपडे घेतले पण दादा बहिणीच्या डोक्यात पाय ठेवला घराबाहेर तर नाही ऐकलं काही म्हणत ते नाही ना पण नाही माझी बहीण मला सेवादारी करे काहीतरी करायला बाहेर असते पण बहिणीला भेट दिल्याशिवाय कावले झालं नाही माझ्या मा ए ताई अगं ये सोनू ये बेटा तुझ्या भाऊ आलो ग ए माझे मा ये बेटा ये दादा दादा आला रे दादा माझे बाबा माझी माया ओरे मला एक सांग रे दादा ज्या वेळेस तुझा जवळ बरोबर त्यावेळेस वरती आलाच रे मागल्या पायी लोटून गेला दादा का माझी एवढी चूक होते रे दिवाळी सारखा रक्षाबंधनी सारखा सण लोटून गेला पण तू अजून माझ्या घरी नाही आलास रे दादा का रे दादा का पुष्कळ वेळा आठवण केली बाई हर दिवाळीला ती वाट पाहू मा भाऊ बिजली माझी बहीण कार्तिक पौर्णिमेला गेली कार्तिक पौर्णिमा गेली माझी बहीण लाख दिवाळी दादा. लाख दिवाळी गेली मा पण तू माझ्या घरी आला. अरे यार रस्त्याने वाट पाहते त्या रस्त्याने वाट पाहते की आज माझा भाऊ माझ्या डोळ्याने दिसत नाही आणि तू आज एवढ्या वर्षांनी येतो कोण्या कामासाठी की माझी बहीण जिवंत आहे की मेली म्हणून कामासाठी नाही माझ्या बहिणीला. नाही बाबा माझ्या बहीण अशा गोष्टी करायच्या नाही माझ्या आयुष्यात तुला लागो माझ्या भाषेला लागो पहिलं मरण मला येईल बोल दादा दादा तुम्हाला लेशील रे दादा आलास रे बरे न्यायला हो बेटा, तुला- लेशील रे दादा चालू मग भाव रे आला का भाव रे आला का मला नेवायला रक्षाबंधन आला रे दादा दिवाळी सणाला रक्षाबंधन आला रे भाऊ दिवाळी सणाला तुझ्या घरी आलो माझ्या मा 4 घंटे झाले तुझ्या सोबत बोलून राहिलो तू माझ्या सोबत बोलून राहिली हो ना. पण तू मा गोजीरवाला भाषा मा छकुला मा तांदूळा कुठं आहे मा असेल दादा घरात पाठव मामा आला मला ठीक आहे दादा. सांगते कुठं गेला असेल बाई मुलगा आवाज देते काय करत असेल बाहर रे माझा लाड त्यागला मुलाड. अरे बापू दादा अरे मला एक सांग तू कुठं गेला होतास आणि हा कोण रे तुझा मित्र काय कुठे गेला गोळ्या कोणत्या खेळाले दादा अरे एवढ्या दिवसात तुझा मामा तुझा भेटी करीत आला तो सोबत तुझ्या मामासोबत बोल मामा नाही मग तुला आठवण येत होती पण काय करू बेटा माझी मोठा फाटे नाही
भाषा मेला काय जेवण म्हणून पाहिले मामा नाही बेटा मा त्या भेटू झाला काय चारच बोटाचा फरक आहे. किती कोणा वर्गात आठवीत 8 16 4 22 बाहेर असं ते सांगायला बोलायचं आहे. दादा तू माझ्या घरी एवढ्या दिवसाने आला माझी चेष्टा करायला आलास नाही, का? बा, चेष्टा दादा करायला अरे तू आज माझ्या घरी आला आजच माझ्यासाठी दिवाळी सारखा वाटतं रे दादा एवढे वर्ष झाले लोकांच्या हातात अशी पाठवली राखी पाठवली मिळाली का मिळाली नाही मिळाली मला माहित नाही नाही मिळाली. दादा मला आज तुला अक्षर लावायचं आहे रे ठीक आहे बेटा मी आपलं भाग्य समजतो अण्णा ठीक आहे दादा ये भाषा अक्षर लावते म्हणजे बस रे दादा घरी आला भाऊ राया हात जोडून पडते पाया मला बाबाने माझ्या बहिणीने 10 वर्षापास माझ्या कपाळाला अक्षीच लावली बाई काय दादा पण तुला हा तरी भावाचा तुला दिलेलं काही नाही माझे मा फक्त माझा तुला आशीर्वाद आहे बेटा दादा अरे मला तुझ्याकडून बुटभर चिवडा नको तुझी साडी नको तुझी चोडी नको रे दादा माझ्यासाठी माझा भाऊ 10 वर्षांनी माझ्या घरी आला तेच माझ्यासाठी सर्वस्व काही आहे रे बरं बाई मी काय म्हणतो मा काय? आज 4 दिवस झाले माझे ढोल वस्त्र बांधून आहे गाय बकऱ्या बांधून आहे मी गावाकडे जातो म्हणलो दादा अरे त्या तुझ्या लहानच्या बहिणीची हात जोडून 10 बोटाची विनंती आहे एवढ्या वर्षांनी माझ्या घरी आला आजचा दिवस तरी थांबले दादा थांबशील का? काय हरकत नाही थांबशील ना हो आता 10 वर्ष थांबलोच ना हो एक दिवस मुक्काम ठीक आहे दादा भाषा हॅलो हॅलो या शहराचा समय समाप्त झालेला आहे आता श्रीदेवी येऊ आपला कार्यक्रम सुरू करेल काय भाषा तुला तुझ्या माम्याची मिळून 10 बोटाची कधी तुला काय मागितलं नाही हा फक्त माझी एक आठवण इच्छा लक्षात ठेवायची कोणत्या खाना नाही खायचा तंबाखू नाही खायचा सिगरेट नाही प्यायची लागली तर अर्धा पाव मारून घ्यायची कामाशी चांगलं दूध घ्यायचं शिक्षण मग
नाव रोशन करशील ना जा बेटा मग तू बाजारात ठेवाल का अरे देखो 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 या वाहन देखो फैलेगी बीमारी नहीं तो होगा बुरा तुझ्या घरी जाते आणि त्या पाणी पहिले घरून आणते आपल्या नवऱ्याने जाते कार्यक्रम द्या या ठिकाणी माझं नाव समाप्त झालं. सन्मान्य शहीरा श्रीदेवी ताई या विचार मंचाकडे तिने आपले पुढील विचार सादर करतात.